काय म्हणते जय महाकाल मित्रांनो, इकडे बघा गिलेरी गिलेरी बनवली मी एक छोटीशी. टाइमपास काहीतरी. अरे यार त्याचं तंगड तुटलं. मी ना झेंडूला मातीला येत होतं, मग हात चिखलाचे होते, पाय चिखलाचे होते ना, हे बघा हे त्याचं काढून हे बनवलं आहे प्राणी. हे बघा अशी अशी शेपूट किती मोठी. बघा बघा ही तोऱ्यानी नाचतय नाचता आणि हिची कमर हलतय. थोडं राहिलं तर लावायचं, म्हणजे पाऊस सुरत आलाय आता. इकडे थोडं थोडं चालू आहे, एवढं नाही, थोडं थोडं आहे. आता थांबलोय मी एकटाच लावायला आहे आणि दिदी आहे. आज परत सकाळपासून पाऊस चालू आहे इकडे आणि एवढं पाणी तुंबलेलं आहे आता पण. तर हे सगळं एंड केलं आता. याला माती लावली, याला लावली, फक्त तो बेड राहिला एक, तो एक नंबरचा. बाकी इकडे झालेले थोडंफार. पाऊस उघडतो येतो, उघडतो येतो. सो गाईज इकडे हा एक पाऊस चालू आहे. पाणी बघू शकता आपण तुंबलेलं आहे. इकडे पण काढायला पण केलं आहे. तिकडे वावरामध्ये पण तुंबलेलं आहे खूप लांब. आणि आता हा पाऊस 3 तास झालाय चालू, एवढं चालू आहे. पण बरंचसं पाणी तुंबलेलं आहे इकडं, बघू शकता तुम्ही तिकडं. आता इकडं पाऊस चालू आहे अजून पण. इकडं शेकोटा चालू आहे, बघू शकता हा पाऊस. इकडं आता घरासमोरून पाणी तुंबलेलं आहे. चिमण्यांचा गागाट चाललाय तिकडं. आणि इकडे हवा घालते आई याला. सो गाईज आम्ही रेनकोट घालून आमच्या म्हणजे दीदी आणि मी चाललोय हिंडायला. इकडे तिकडं असं वाळ बघतोय आणि पाऊस आहे, पाणी बघा तुम्ही आता इकडं. पाणी पण इकडं वाळाला पण जास्त आहे. आणि तुम्हाला ना दुसरा वाळ पण दाखवतो आता. तो इकडं पण वाळाला पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे हा आपला पहाड आहे, नाला म्हणते, वाळा नाही म्हणते ना. पाण्याचा प्रवाह जास्त इकडे. हो मोबाईल मोबाईल इकडे मी इकडे बघतो. आता बघू शकतो तुम्ही हवा आहे इकडं. आणि इकडं पण इकडं पाऱ्या जमिनीला पण पाणी लागलेलं आहे, कारण की वाळ जवळच आहे. एवढं पाणी आलेलं आहे. आणि आम्ही तिथे इकडे आलेलो आहे वाळापाशी. इकडे पाणी, इकडे नाना मासे पकडताय. काय पकडताय का? हिंडायचं इकडे तिकडं, याला रस्ता पण पूर्ण भरलेला आहे. आणि मी याच्यात मी टोपी घातलेली, कारण की थंडी वाजते, गारवा सुटलेला आहे. तरी बस वर जायचं तर आता. इकडे वर वाळाकडे आहे, इकडे पाणी एवढं तर किती आत मोबाईल असं मस्त गाडी पिऊ घेऊ आपण. आपले नागनाथ मंदिर, एवढं झाड इकडं. हा नागनाथाचं मंदिर. सो गाईज डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलोय. बाबा आणि मी, बाबा आहे त्या छत्री घेऊन तिकडून. आणि इकडे ना सकाळी फिटर आलता, ते थोडा ट्रॅक्टरचा काय इश्यू आला ना, म्हणजे ते ना ट्रॅक्टर नाही का ते फुड गागतोय. त्याच्यामुळे ना फिटर आलता, फिटरने ते आता बघितलंय ऑइल कमी आहे आणि थोडस डिझेलचं हे आहे ना, त्याच्यामुळे थोडं फॉल्ट होता. म्हणजे आता बघणार आहे, थोडं ट्रॅक्टर आहे ना लईच वल्ला होऊ राहिला. इकडे बा, हा आपला ट्रॅक्टर चालू केला का नुसतं फुड करतोय. भाऊ ट्राय करू एकदा. स्पीड कमी केलं ना, स्पीड जरी कमी असलं तरी फुड धूर मारतो. आता स्पीड पूर्ण कमी करेल बघा.
कडा साईडने एवढं पाणी तुटलं आहे कडा साईडला. त्याच्यावरतून काढत टाकायचं डायरेक्ट. हा नेट काढून आत काढायचं होतं. पण मग काय झालं बाया आल्या नाही. का माहिती का पाऊस सुरू झाला जोरात. बाया आल्याच नाही. आता हा रस्ता पण पूर्ण भरलेला आहे. इकडे वावर पण लोकांचे वावर पण आहे ना खूप जास्त भरलेले आहे. पाण्या पाऊस खूप जोरात पाऊस व्हायला. ज्या रस्त्याने जातो ना तो रस्ता बघा. इकडे वावर पण बघा. वावर फुल भरलेलं आहे. हा रस्ता इकडे नाला पण भरलेला आहे. खूप जर पाऊस होईल खूपच. इकडे विहीर बघा ही किती भरेल. जाता जाता आपल्या विहिरीकडे पण जाऊ. एकदम नितळ पाणी आहे बघा. नितळ पाणी एकदम. मासे पण दिसतो बघा. मासे आहेत का बघू. मासे ना मासे खूप जास्त टाकलेले आम्ही त्याच्यात. आता कुठे दिसेल तुम्हाला मासे सगळीकडे दिसेल. एवढं काही दिसत नाही. आलेले बघा. आणि आपल्या विहिरीमध्ये एकदम नितळ पाणी. कारण की आपल्या फिल्टर जास्त लागलेले म्हणजे आपल्या वावराला फिल्टर जास्त आहे. म्हणून आपल्या इकडे नितळ पाणी. आता ही ना किती ब्रासची माहित नाही. काही नाही एवढं पण. ही ब्रास किती माहित नाही मला. विहीर किती ब्रासची माहित नाही आपल्याला. आपली गाडी ती बघा. हीच ती गाडी आपली. पुढं पण ऑफ रोडिंगला तयार असती माझ्यासोबत. इकडे कशाला ग या रिम झिम 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 बारिश. हवा हवा. इकडे किती एवढं राहिले. नाही काही नाही. बघा भर राहिला आता हळूहळू. त्याच्यावरून पूर गेला म्हणजे महापूर गेला. हा त्याच्यावरतून पूर गेला महापूर गेला. वा 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 वा. काय म्हणते? नाही, इकडं नाही जात. सो गाईज आता मी गेलतो डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. डाळिंबाच्या प्लॉट म्हणून मग घरी आलो. तिकडे ना आपल्या म्हणजे गल्ली आहे ना त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी तुंबलेलं होतं. माझं ते पाणी काढलेलं आहे. नॉर्मल मी हाताने काढलं आणि बाकीने काढलं. झेंडूची थोडी माती लावली जेवढी माझ्याकडून झाली तेवढी. आणि आपल्या पूर्ण जानोरी गावातला पण एक आमच्या गाव आहे ना त्याच्यातल्या पण एक पूरची क्लिप येईल ती बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतरून बस काही नाही. उद्या बहुतेक स्प्रे राहील डाळिंबाला. मग आता बघू पाऊस जर उघडला तर आपण उद्या सकाळी जाऊन लवकर स्प्रे घेता येईल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. गाडीवाले ओव्हर डेअरिंग कशाला करता काय?